तर मित्रांनो, इथे ना कुत्रे या गांजावरती ना खेळतात, म्हणून हे ना मित्रांनो या आजूबाजूला आहे ना खाटे लावून दिलेले आहे. म्हणजे कसं माहिती का, कुत्रे इडत चढणार नाही त्या कारणाने लावले आहे मित्रांनो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज, आपली इडली पपई किती मोठी झाली आहे तुम्हाला बघायची का? छोटी एवढी छोटी शकता तुम्ही, छोटीच पपई, तरी तिला पपई लागली आहे मित्रांनो. तुम्ही बघा, हे बघू शकता. आपल्या घरापुढचेच झाड आहे भावांना, तुम्हाला मी दाखवलेले होते. हे बघा, एवढीशी पपई, तरी तिला पपई लागलेली आहे मित्रांनो. हे बघा, फुलकळी पण अजून लागलेली इथं. आणि मित्रांनो काही पाणी आहे ना तिला खाली पडून गेलेले. छोटीच पपई मित्रांनो, फुलकळी खूप लागलेली आहे त्याला भावांना. आणि हे झाड इथं केळीला तर टाईमच लागणार आहे, लवकर नाही मोठी होणार मित्रांनो. तर भावांनो इथं पाहू शकता खड्डा, ते गाईज एक अशासाठी माहिती आहे का, हे बाथरूमसाठी खड्डे बनवलेले आहे. तर भावांनो आपले कांदे, छोटीशी शेती केली तिथं बघूया आपली किती मोठी लागलेली. तिथं वांगे लावलेले, वांग्याला वांग लागलेले मित्रांनो. बघा, छोटंसं वाघ लागलंय. एकच एवढं, 1 2 3 वांगे ना, तर एकच एवढं मोठं लागलेलं आहे बघा. हे कांदा इथं. मित्रांनो हे फुल कशाचं मला कमेंटमध्ये सांगा बरं. हे बघू शकता इथं. आणि याच्यामध्ये आहे ना मित्रांनो, हे झाड आहे ना ते निंबू आहे मित्रांनो, निंबूचं झाड आहे. हा बघा, शर्टाला बसला इथं. इथं एक मोगरा, इथं अजून एक धावळा फुल आहे. ते वेगळं फुल होतं, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. आपलं पेरू बघा. आणि मित्रांनो इथं आहे ना निंबारा लावलेला आहे आम्ही, बघू शकता. तर मित्रांनो आपण ना आता तुम्हाला आहे ना मी आमच्या तिकडं आंब्याचं झाड लावलं आहे ना वावरामध्ये, ते तुम्हाला दाखवतो. चला आता आपण तिकडे जाऊ बघायला. आणि किती मोठे झाले ते तुम्हाला मी दाखवलेच नसते, बघूया आपण. आणि मित्रांनो आपल्याला ना पूर्ण वावरामध्ये ना आंबे लावायचे मित्रांनो. चला बघूया आपण इथे आंबे किती मोठे झालेले ते. तर भावांनो इथले आंबे थोडी दाटच झालेले, आजच पाणी टाकलेले आहे त्याला. हे बघा, हे बघा इथे एक पपई मित्रांनो, ही बघू शकता तुम्ही. पण मित्रांनो वाळून गेलेली ही बघा. तर भावांनो चला आपण बघू तिथले झाडं, ते आंबे तुम्हाला मी दाखवलेच नसते ब्लॉगमध्ये. एवढे ब्लॉग काढलेत मित्रांनो, दाखवलेच नाही आहे. तर तुम्हाला मी दाखवतो ते आंब्याचं झाड. तर मित्रांनो आज ना आम्ही भावांनो घरी कोणीच नाही आहे, तर मला आहे ना घरीच थांबायला लावलेलं आहे भावांनो, कुठं जाता येणार नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला आपल्या घराच्या पुढं पप्पे किती मोठे झाले ते दाखवायचे होते. तर भावांनो चला बघू बरं ते आंबे आहेत का नाही, का नागरलं होतं ना आपलं वावर, आहेत का नाही काय माहिती. बघू चला आपण तिथे जाऊ. तर मित्रांनो मला तर वाटतं नागरून टाकलेले होते रे. चला बघू बरं तिथं आहेत का नाही. बघू शकता इथं करवंदाचं झाड आहे, तिथं मी काढायला लागेल. रोड होता मित्रांनो, असं वाटतंय मला आंब्याचं झाड मेलंय का काय इथे काय मित्रांनो, मला बघू द्या. मला असं वाटतंय भावांनो आंब्याचं झाड आहे ना मरूनच गेले. नाही भावांनो, आहे चला तुम्हाला दाखवत असलो आहे. चला हे बघू शकता, एकच आहे नाही, 2 आहे भावांनो. हे बघू शकता. काही याला आहे ना पाणी टाकायला लागेल भावांनो. आपण आहे ना पाणी घेऊन येऊ. चला आंब्याला टाकायला. हे बघू शकता इथं 2 आहे. तर मित्रांनो आहे ना आपण आहे ना आता या झाडाला टाकायला आहे ना पाणी आणूया. इकडून खूप लांब जावं लागतं. चला आपण आता आहे ना बादली भरून आणू आणि झाडांना पाणी टाकतो. ओके. तर भावांनो ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण झाडाला पाणी टाकू. तर मित्रांनो इथं पाणी झाकलेलं आहे.
पाणी घेऊन जाऊ आपण आंब्याला टाकायला. तर त्याला थोडी ही बाटली ना, तर काही वे नाही घ्यायचं, दुसरी बादली घेऊ छोटी आपण. ते कसं छोटीचा झाड आहे ना, त्याला आपण ना ही बाई बाटली घेऊ, ही बादली घेऊ छोटीशी आणि पाणी घेऊ. चला हिच्यातूनच घेऊया, चला पाठीतूनच घेऊया. तर मित्रांनो आपण आता ही बादली घेतलेली आहे बघा. रस्त्याला पाणी टाकायला जाऊया तिथं. आणि 2-3 दिवस झालेले वाटतं पाणी टाकलेले आंब्याला त्या. आणि मला पण माहिती नसतं का तिथं आंबे लावलेले होते. तर मित्रांनो चला आपण पाणी आता टाकूया. इकडे आंबा भावना थोडं थोडं टाकावं लागल आणि इकडे याला पण टाकायला लागल, कारण ते मागच्या वेळेस नागरून दिलेले होते ना. थोड़ा थोड़ा डालना पड़ेगा गाइस. तर मित्रांनो आपण टाकलेले आता पाणी आंब्याला. मित्रांनो आता उद्या टाकायला लागेल परत. 2-3 दिवस झालेले होते टाकलं नाही भावांनो पाणी. तर भावांनो ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये बघू शकते नारळ. तर आता मित्रांनो थोडंसं खूप मोठं झालेलं आहे. आणि तर मित्रांनो या आंब्यांना आहे ना रोजचं पाणी असतं, म्हणून हे ना खूप मस्त झालेले. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि त्याच्या सुखर झालेले आहे. ते तिकडच्या आंब्यांना आहे ना जास्त पाणी नाही. आजच टाकलेलं आहे मी, त्यांना खूप दिवस झालेले टाकेल नसतं. तर यांना जास्त पाणी पडते आंब्यांना, म्हणून हे आंबे थोडेसे मोठे झालेले लवकर लवकर. हे बघू शकता आता इथं पण पाणी नाही टाकले त्या झाडाला, इथं निंबाऱ्याला हे पण याला नाही. आणि पेरू बघा, पेरू पण खूप मस्त झालेला आहे. पेरूला पण पाणी टाकायला लागेल भावांना. तर भावांना आपण ना पेरूला पण पाणी टाकू त्याला. आणि याला बघू शकता एक छोटंसं फुल लागलेलं आहे बघा इथे. नारळाला तर जास्तच पाणी असतं आणि झाडाला पण पाणी नाही पडलेलं. तर भावांना आपण ना, तुम्हाला मी मागच्या ब्लॉकमध्ये झाड दाखवलेलं होतं, त्याला परत फुल आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा कुठे गेलं रे, हे बघा भावांना. मी मागच्या ब्लॉकमध्ये लई फुलं होती याला, आता नाही. परत इथे एक फुल लागलेले बघा. तर आपण ना त्याला पाणी टाकूया, पेरूला टाकायचं आहे आणि त्या झाडाला निंबाऱ्याला पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं टाकू त्याला पाणी. गाइस पाणी डालना पडेगा. तर भावांनी बघू शकता तुम्ही काय कमेंटमध्ये सांगा मला नक्की. आधी ना आपण ना निंबाऱ्याला पाणी टाकू, निंबाऱ्याला मी याला पण टाकायला लागेल बाई. आणि पेरूला टाकायचं अजून.